तृंगारेश्वरच्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक सूचनांचं पालन करत नसल्यानं अपघातांमध्ये वाढ होऊ लागली आहे। एका दिवसाच्या अंतरानं 4 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या 45 दिवसात 7 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालाय। मृत पावलेले सर्वजण 17 ते 32 वयोगटातले होते। या धबधब्यात अनेक ठिकाणी धोका आहे, त्यामुळे मंदिर प्रशासनानं पर्यटकांना पाण्यात डुंबण्याचा आनंद देण्यासाठी बॅरक लावून जागा तयार करून दिली आहे। पण तेथे न जाता पर्यटक इतर ठिकाणी जातात। अनेक जण मद्यपान करून पाण्यात उतरतात आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो, तर काही वेळा खडकावरून पाय घसरून पर्यटक पाण्याच्या बरोबर वाहत जातात। धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन वारंवार पोलीस तसंच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयराज राजीवाडे यांनी। वसईचा तुंगारेश्वर धबधबा हा जीवघेणा धबधबा ठरला जात आहे। गेल्या 45 दिवसांमध्ये तब्बल 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। आजही तो सत्र सुरू आहे। आजही 2 इसमांचा त्या धबधब्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत वाल्यू पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे आहेत। आपण त्यांना विचारूया कशा प्रकारे ही जी घटना घडतायत त्याच्यावर अंकुश आणण्यासाठी कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था वाढवणार आहेत आणि लोकांना काय ते मेसेज देणार की अशा प्रकारे जी घटना घडतायत त्याच्यापासून स्वतःला सावध ठेवण्यासाठी। सर मला सांगा, जे घटना घडतायत काय सुरक्षा व्यवस्था वाढवणार आहेत? सुरक्षा व्यवस्थेमध्ये आपण 3 ते 4 अधिकारी आणि कमीत कमी 30 ते 35 कर्मचारी आपण त्या ठिकाणी नेमतोय आणि विकली जो सुट्टीचा दिवस आहे त्या दिवशीच खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होते आणि भाविकाबरोबर पिकनिकसाठी त्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी यंग एजमधली मुलं वगैरे येत आहेत आणि त्याच्यामध्ये काही लोक दारू पिऊन त्या ठिकाणी उतरत असल्याचं निदर्शनास येत आहे। त्यामुळे आपण चेकिंग पॉईंटवरती ते चेक करतोय, तरी सुद्धा लोकांनाही एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आई वडिलांनी पालकांनी हे जबाबदारीचं भान ठेवून त्या मुलांकडे आले तर लक्ष देणं गरजेचं आहे। शिवाय मुलांनी त्या ठिकाणी दारू पिऊन त्या धबधब्यामध्ये उतरू नये असं आमचं सगळ्यांना आव्हान आहे, कारण ते धबधबे खूप स्टिपी उताराचे असल्यामुळं त्या ठिकाणी तशा दुर्घटना घडत आहेत आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी एकच उपाय आहे की त्या धबधब्यामध्ये उतरू नये असं सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करीत आहोत आपल्या माध्यमातून। तर सर्वांपर्यंत ती घटना पोहोचावी, कारण जीव महत्त्वाचा आहे, त्या दृष्टीने सर्वांनी त्याबाबत दक्षता घ्यावी। तर वाल्यू पोलीसचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचं पण म्हणणं आहे का पर्यटकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, पण तरच लागल्यास पोलीस त्यांना सहकार्य करण्यास तत्पर आहेत। जयराज राजीवाडे, जय महाराष्ट्र, वसई।